प्रिय क्रांति मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी, आपने हमारे महाबोधि महाविहार पर कब्जा किया है। आपके विचारधारा के लोगों ने महाबोधि महाविहार पर अवैध तरीके से कब्जा किया है। उसके विरोध में मैं अपने मंत्री पद से इस्तीफा दे रहा हूं, क्योंकि मैं बुद्ध विचारों का पाइक हूं। मैं तथागत बुद्ध का अनुयायी हूं। मैं बाबा साहब अंबेडकर का बेटा हूं। आपकी मनमान के खिलाफ मैं अपने मंत्री पद से इस्तीफा दे रहा हूं, त्याग रहा हूं। अशी भूमिका जर रामदास आठवले यांनी घेतली असती आणि त्यानंतर ते महाबोधी महाविहाराच्या आंदोलनामध्ये आले असते, तर आज संपूर्ण भारतानं त्यांचे स्वागत केले असते। परंतु नरेंद्र मोदी यांना खुलेपणानं चॅलेंज करण्याची, आव्हान देण्याची हिम्मत रामदास आठवले यांच्यामध्ये नाही। किंबहुना रामदास आठवले यांना महाबोधी महाविहाराचं आंदोलन कमजोर करण्यासाठी, कमकुवत करण्यासाठी मुद्दामहून भारतीय जनता पक्षानं आणि RSSनं रामदास आठवलेंना त्या आंदोलनामध्ये पाठवलं का, असा गंभीर आरोप डॉक्टर विलास खरात यांनी केलेला आहे। विलास खरात त्यांनी 8-9 महिन्याआधी जे आता सध्या महाबोधी महाविहारामध्ये जे आंदोलन सुरू आहे, संपूर्ण देशामध्ये जे आंदोलन सुरू आहे, त्या आंदोलनामध्ये एक महत्वाची भूमिका निभावलेली आहे। त्या आंदोलन खेड्यापाड्यामध्ये नेण्यासाठी डॉक्टर विलास खरात यांनी एक महत्वाची भूमिका बजावलेली आहे। ते विलास खरात जे सनातन धम्म नावाची संस्था आहे, त्या संस्थेचे ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत। प्रबुद्ध भारत मिशनचे ते राष्ट्रीय अध्यक्ष आहे आणि संविधान सुरक्षा संघर्ष समितीचे ते राष्ट्रीय अध्यक्ष आहे। मित्रांनो, त्यांचे अनेक लेख, बौद्ध धम्माच्या संदर्भातले वैचारिक लेख, संशोधनात्मक लेख आपण बघितले असतील, वाचले असतील किंवा ऐकले असतील। त्यांचे त्या काही युट्यूब चॅनलवरती त्यांचे ते लेख नेहमी प्रसारित होतात। अशा ह्या डॉक्टर विलास खरात यांनी थेटपणे रामदास आठवले यांना जाहीरपणे आवाहन केलेले आहे। रामदास आठवले यांच्या संदर्भात बोलताना त्यांनी एक सोशल मीडियावरती पोस्ट टाकलेली आहे। त्या पोस्टमध्ये ते जाहीरपणे म्हणतात की रामदास आठवले यांनी नरेंद्र मोदी यांच्या विरोधामध्ये बंड पुकारायला पाहिजे होतं। नरेंद्र मोदी यांना जाहीरपणे खुली आव्हान त्यांनी द्यायला पाहिजे होतं की नरेंद्र मोदी, तुम्ही आमच्या महाबोधी महाविहारावरती कब्जा केलेला आहे। तुमच्या विचारधारेच्या लोकांनी महाबोधी महाविहारावरती कब्जा केलेला आहे। त्याच्या निषेधार्थ मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा देतो। आणि एवढं बोलून जर रामदास आठवले महाबोधी महाविहाराच्या आंदोलनामध्ये आले असते, सहभागी झाले असते, तर संपूर्ण भारतानं त्यांचे स्वागत केले असते। परंतु रामदास आठवले यांनी तसं न करता ते फक्त आंदोलनामध्ये येतात आणि महाबोधी महाविहाराच्या संदर्भात वक्तव्य करतात, भाषण करतात। परंतु लोकसभेमध्ये, संसदेमध्ये मात्र ते मोदी पुराण गात असतात, मोदीची स्तुती करत असतात। महाबोधी महाविहाराच्या विषयासंदर्भात त्यांनी भरीव असं काही केलंय हे ऐकिवात नाही। आणि त्यामुळे कधी कधी शंका वाटते की रामदास आठवले यांना मुद्दामहून मोदी किंवा मोहन भागवत हे मुद्दामहून तर पाठवत नाही। महाबोधी महाविहार आंदोलन कमकुवत करण्यासाठी रामदास आठवलेंना त्या आंदोलनामध्ये तर पाठवत नाही ना, अशी शंका डॉक्टर विलास खरात यांनी व्यक्त केलेली आहे। मित्रांनो, मी आपल्यावरती हा निर्णय सोपवतो की डॉक्टर विलास खरात यांनी जे मुद्दे मांडलेले आहे, जो आरोप केलेला आहे जाहीर पद्धतीनं की रामदास आठवले यांना मुद्दामहून महाबोधी महाविहार आंदोलन कमकुवत करण्यासाठी त्या आंदोलनामध्ये पाठवले जाते। जर खरोखर रामदास आठवलेंना महाबोधी महाविहार ब्राह्मणांच्या हातून मुक्त व्हावं असं जर वाटतंय एक बौद्ध अनुयायी म्हणून, तर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला हवा होता। असं जे डॉक्टर विलास खरात म्हणतात ते तुम्हाला कितपत योग्य वाटतंय? विलास खरात यांनी उपस्थित केलेला मुद्दा तुम्हाला योग्य वाटतोय का? जर वाटत असेल तर आपल्या कमेंट बॉक्स मध्ये त्या पद्धतीनं तुम्ही प्रतिक्रिया व्यक्त करा।
खरोखर रामदास आठवलेंना संघाचे लोक, भाजपाचे लोक महाबोधी महाविहार आंदोलन कमकुवत करण्यासाठी आंदोलनामध्ये पाठवतात का? रामदास आठवलेंनी या मुद्द्यावरती मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला हवा होता का? या सगळ्या प्रश्नांची उत्तर, त्यावरल्या प्रतिक्रिया आपण अवश्य आपल्या कमेंट बॉक्समध्ये द्या. तुमच्या प्रत्येक मुद्द्याचा, तुमच्या प्रत्येक प्रतिक्रियाचा, तुम्ही दिलेल्या प्रत्येक अनमोल प्रतिक्रियाचा आम्ही सकारात्मक पद्धतीनं आणि आदरयुक्त भावनेनं विचार करू आणि उपयुक्त अनमोल अशा प्रतिक्रियांवरती आपला पुढील व्हिडिओ असणार आहे. त्यावर निश्चितपणे आपल्या कमेंट आपण व्यक्त करा. जय भीम. प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅन्थर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.